कोरटकर प्रकरणी जी खडाजंगी झाली त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कोल्हापूर कोर्टात वकिलांकडून प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न, कोरटकरला शिवीगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी, सुनावणीवेळी वकील असीम सरोदे आणि आरोपीच्या वकिलांमध्ये खडाजंगी, असीम सरोदे पोलीस आहेत का, आरोपीच्या वकिलांचा सवाल। कोरटकरला आश्रय देणाऱ्यांना 6 आरोपी करावं, इंद्रजीत सावंतांचे वकील असीम सरोदे यांची मागणी। ईडीने जप्त केलेली 6.5 कोटींची गाडी कोरटकरकडे कशी आली याचाही तपास करावा, तसंच कोरटकरची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा सरोदे यांचा आरोप। पोल क्रॉस त्यांनी केले असतील त्या कारमध्ये बसून, तर तिथले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना बघावं लागतील की त्याच्यासोबत कोण कोण होते। ते जे सगळेजण मदत करणारे आहेत, त्याच्यासोबत बसणारे आहेत, त्याच्यासोबत या ठिकाणी जेवणारे आहेत, त्यांच्यावर सुद्धा वेगळ्या कलमांखाली गुन्हा नोंद झाला पाहिजे। कुणाल कामराला 3rd डिग्री देण्याबाबत एक मंत्री बोलतो, मग शिवरायांबद्दल गलिच्छ वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। मंत्री त्या कामरांना सांगतो की टायरमध्ये घालून मारलं पाहिजे, त्याला 3rd डिग्री ट्रीटमेंट दिली पाहिजे असं म्हणून। मग आता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात ज्यांनी वक्तव्य केलं, मला वाटतं की औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदली पाहिजेत आणि त्या कबरीमध्ये याला घालून वरून माती घातली पाहिजे। प्रशांत कोरटकरला मदत करणाऱ्या 4 जणांना कोल्हापूर पोलिसांची नोटीस, प्रशांत कोरटकरने वापरलेली गाडी गुन्हे शाखेकडून जप्त, ज्या हॉटेलमध्ये कोरटकर राहिला त्या हॉटेल मालकांना कोल्हापूर पोलिसांनी चौकशीला बोलवलं। प्रशांत कोरटकरचा व्हॉइस सॅम्पल घेताना 2 शासकीय पंच हजर, शासकीय पंचांसमोर मेमरी कार्ड मध्ये व्हॉइस सॅम्पल सीलबंद, फिर्यादीच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग आणि प्रशांत कोरटकरचं व्हॉइस सॅम्पल कोल्हापूर फॉरेन्सिकला पाठवलं। कोल्हापूर कोर्टाबाहेर कोरटकर विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न, पोलिसांनी एका आंदोलकाला ताब्यात घेतलं, अनोळखी व्यक्तींना कोर्टात प्रवेश करण्यास मनाई।